हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा पदार्थ बनवणार आहोत, ते म्हणजे तांदळाची उकड। आता ही जी उकड आहे ती दही वापरून बनवणार आहोत। ताकातली उकड बनवायची असेल तरी देखील याच पद्धतीने तुम्ही बनवू शकता। फक्त दह्याच्या ऐवजी ताकाचं प्रमाण असतं ते फक्त माहीत असलं पाहिजे। आता मी एक वाटी छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 मोठे चमचे आंबट दही टाकून घेतलं आणि चवीनुसार मीठ। आता जर तुमचे प्रमाण कसं आहे त्यावर तुमचं पाण्याचं प्रमाण डिपेंड असतं। आता जर एक वाटी जर तुम्ही तांदळाचं पीठ घेतले तर जवळपास 4 वाटी पाणी तुम्हाला यामध्ये लागणार आहे। त्या पद्धतीने पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान याची स्मूथ अशी प्युरी बनवून घ्यायची आहे। पहिल्यांदा थोडं थोडं पाणी टाकत याची प्युरी बनवून घ्यायची आणि नंतर ना एक्स्ट्राचं पाणी जे काही आहे ते देखील यामध्ये अशाच पद्धतीने टाकून घ्यायचं आहे। अगदी पारंपरिक पदार्थ आहे आणि त्याचबरोबर पौष्टिक देखील, त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत नक्कीच सर्वांना आवडेल अशा पद्धतीने आज आपण हे बनवणार आहोत। थोडीशी वेगळी पद्धत असू शकते कारण मी माझं व्हर्जन बनवलेलं आहे त्यामुळे, पण टेस्ट खूप भन्नाट अशी लागते। नक्की ट्राय करू शकता। अशा पद्धतीने आता ही प्युरी मी बनवून घेतलेली आहे आणि याच्यासाठी आपल्याला आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट लागणार आहे। जर तुम्हाला आल्याचा फ्लेवर दाताखाली आलेला आवडत नसेल तर आलं लसणाची पेस्टमध्ये तुम्ही हिरवी मिरची बारीक टेचून टाकू शकता, किंवा जर आल्याचा फ्लेवर आवडत असेल तर टेचून देखील आलं, लसूण, हिरवी मिरची वापरू शकता। आता कढईमध्ये मी तूप गरम करून घेतलेलं आहे, तुम्ही तेल देखील घेऊ शकता। जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन घ्यायची आहे। त्याचबरोबर जे आलं, लसूण, हिरवी मिरची टेचून घेतलेली होती ती देखील यामध्ये फ्राय करून घ्यायची, जेणेकरून काय होतं, लसणाचा जो कच्चेपणा आहे आल्याचा, लसणाचा, तो निघून जायला मदत होते। हे व्यवस्थित असं फ्राय झालं की यामध्येच आपल्याला थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। आता बारीक चिरलेला कांदा देखील खूप जास्त फ्राय करायचा नाही, हलका फ्राय करून घ्यायचा आहे। हलका रंग बदलला की यामध्ये थोडंसं हिंग, म्हणजे पाव चमचाभर हिंग आणि अर्धा चमचाभर हळद पावडर टाकून घ्यायची। छान एका हाताने मिक्स करायचं आणि दुसऱ्या हाताने तांदळाची जी प्युरी बनवून घेतलेली होती ती देखील यामध्ये ओतून घ्यायची आहे। आता मस्त बेसन टाकल्याच्या नंतर कसं पटकन घट्ट होतं तसंच याचं देखील थोडंफार होतं, त्यामुळे पटपट हे एकदम लो फ्लेमवर मिक्स करत राहायचं आहे। छान मिक्स करून झालं की याला झाकण ठेवून द्यायचं। जर तुम्हाला असं वाटत असेल की हे खूपच घट्ट झालेलं आहे आणि आपल्याला वाफ देण्यासाठी अगदी पाणी देखील नाही, तर यामध्ये थोडंसं गरम पाणी देखील तुम्ही ॲड करू शकता। प्रमाण बिघडलं तरी काहीच हरकत नाही, थोडंसं गरम पाणी देखील यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची, झाकण ठेवून याला 3 ते 4 मिनिट छान वाफ देऊन घ्यायची, जेणेकरून जो पिठाळ फ्लेवर असतो ना तांदळाचा तो निघून जातो आणि तांदळाचं पीठ मस्त असं शिजलं जातं। आणि तुम्ही पाहू शकता मस्तपैकी हे तांदळाचं पीठ शिजून तयार झालेलं आहे, म्हणजेच आपली तांदळाची उकड बनवून तयार झालेली आहे। खाताना किंवा सर्व करताना तुम्ही यावर थोडासा बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर देखील टाकून घेऊ शकता। ज्या पद्धतीने तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। मी कोथिंबीर टाकली, तुम्ही कांदा देखील टाकू शकता। रेसिपी नक्की ट्राय करा आणि